टोमॅटोचा सार. टोमॅटो स्वच्छ धुवून कुकरमध्ये आपण त्याच्या शिट्ट्या काढून घेणार आहोत. आपण 5 ते 6 शिट्ट्या काढून घेणार आहोत. वाटपासाठी लागणारं साहित्य: लसूण, कोथिंबीर, आलं आणि 2 मिरच्या आणि हे खोबरं थोडंसं घेतलेलं आहे, अर्धा वाटी. हे आपण मिक्सरच्या भांड्यात घालून सगळं बारीक करून घेऊया. इथे मिरची घातलेली आहे, आल्याचे तुकडे घातलेले आहेत. आल्याचे तुकडे घातल्यानंतर आता त्याच्यात आपण लसूण घालणार आहोत. आता त्याच्यात कोथिंबीर आणि खोबरं घालून छान असं बारीक मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत. पाणी घालून त्याला बारीक वाटून घ्यायचं मिक्सरला. तुम्ही बघू शकता आपलं हे मिक्सरमध्ये वाटून झालेलं आहे छान एकदम बारीक. बघा आता कुकरची शिट्टी गेली का ती बघायची. कुकरची शिट्टी गेलेली आहे तर आपण आता कुकर उघडूया. टॅमॅटो आपले शिजलेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे टॅमॅटो. आपण टॅमॅटोवरची साल पूर्णपणे काढून घ्यायची आहे. टॅमॅटोची साल इथे काढून झालेली बघा. आपण पूर्ण साल काढून घेतलेली टॅमॅटोची. तर आता आपण हे टॅमॅटो मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची प्युरी करून घेणार आहोत. टोमॅटोची आपण बारीक अशी एकदम प्युरी करून घ्यायची, तरच तुमचा टॅमॅटोचा सार छान असा होईल. बघा इथे टॅमॅटोचा सार बारीक झालेला आहे. आपण त्याला एकदम बारीक प्युरी करून घेतलेली आहे टॅमॅटोला. आता हे आपण भांड्यामध्ये काढून घेऊया. तर आपण हे इथे आता काढून घेतलेलं आहे टॅमॅटोचं प्युरी वाटलेली. आता बघा तुम्ही बघू शकता की छान एकदम बारीक झालेलं आहे ते टॅमॅटो. आता ह्याच्यात मागाशी जे तुम्हाला वाटण दाखवले ते वाटण आपण ह्याच्यामध्ये 3 चमचे आपण त्याच्यात ते घालणार आहोत आणि अर्धे वाटण ठेवणार आहोत फोडणीसाठी नंतरला. तर बघा अशा प्रकारे 3 चमचे वाटण घातलेलं आहे आणि हे बारीक एकदम मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. एकदम टॅमॅटोमध्ये ते वाटण मिक्स झालं पाहिजे, तर ते मिक्स करून घ्यायचं आहे. ते बघू शकता चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे आता आपलं. आता इथे फोडणीसाठी कढीपत्ता घेतलेला आहे, लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि डिशमध्ये बघा जिरं अर्धा चमचा, मोहरी अर्धा चमचा आणि थोडंसं हिंग घेतलं आहे. 1.5 चमचा मिरची पावडर घेतली कश्मीरी, 1 चमचा घरचं तिखट घेतलेलं आहे, हळद आणि मीठ. आणि आता तेल पातेल्यात टाकलेलं आहे. आपण तेल तापलेलं आहे, त्याच्यात आपण जिरं, मोहरी आणि हिंग घालून घ्यायचं. आपली मोहरी तडतडलेली आहे आता, तर त्याच्यात आपण आता लसूण घालून घेणार आहोत. लसूण घातल्यावर आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं आहे. जेव्हा लसूण ब्राऊन होऊ द्यायचं आहे. लसूण ब्राऊन झाल्यावर त्यामध्ये आपण सगळे मसाले जे मगाशी दाखवले ते टाकून घेणार आहोत. हे पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले मिक्स झालेले आहेत. आता आपण मगाशी वाटण घातलेलं ते घालायचं त्याच्यात. वाटण टाकून झाल्यावर ते सुद्धा चांगलं मिक्स परतून घ्यायचं त्याच्यात. वाटण चांगलं परतून घ्यायचे. बघा आपलं वाटण चांगलं परतून होतं आहे त्याच्यात. आता वाटण आता परतून त्याच्यात झालेलं आहे. बघा तुम्ही वाटण परतून झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मगाशी टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती घालणार आहोत. आता आपण टोमॅटोची प्युरी त्याच्यामध्ये घातलेली आहे. चांगल्या प्रकारे घालून घ्यायचं इथे. तुम्हाला हवं आहे तितपतच पाणी टाकायचं, जास्त पातळ करायचं नाही आहे. आता आपण तिथे पाणी घालणार आहोत. पाणी घातलेले आता चांगली त्याला उकळी काढून घेणार आहोत. 5 ते 7 मिनिटं चांगली उकळी काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता आता आपल्या टोमॅटोच्या सारला उकळी आलेली आहे. चांगल्या प्रकारे उकळलेला. तर अशा प्रकारे आपला टोमॅटोचा सार तयार आहे. बघा तुम्ही बघू शकता. आता आपण सर्व करूया. छानपैकी असं टोमॅटोचा सार तयार झालेला आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.